सर, पहिला महत्त्वाचा प्रश्न की हिप्नोसिस कोणकोणत्या बाबींसाठी उपयोगी ठरतं यावर काय मार्गदर्शन कराल? संमोहनाचा उपयोग गोळ्या औषधाने बऱ्या न होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांसाठी अत्यंत लाभदायक, विविध लैंगिक समस्यांसाठी, परिपूर्ण व्यसनमुक्तीसाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करून त्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मुलांच्या स्वभावातील दोष दूर करण्यासाठी, कला, क्रीडा, वक्तृत्व इत्यादी क्षेत्रामध्ये आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून जीवनामध्ये उंच भरारी घेण्यासाठी अशा विविध बाबींसाठी आजकाल संमोहनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। या संदर्भात वैद्यकीय आधार, रिझल्ट व लोकांचे फीडबॅक आपण पुढे पाहणारच आहोत। नमस्कार, मी यामिनी सुनील महामुंडकर। हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत। जुनाट मानसिक आणि शारीरिक आजार, शैक्षणिक समस्या, बौद्धिक विकास इत्यादींसाठी हिप्नोसिस उपचार एक वरदान या विषयावर आपण मार्गदर्शन करणार आहोत। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक राजवर्धन लोंढे सर। आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे सर, आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। प्रेक्षक हो, राजवर्धन सर हे अनुभवी संमोहन उपचार तज्ञ आहेत। त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले। ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि तसंच अनेक लोकांना हिप्नोसिस म्हणजेच संमोहन उपचाराबाबत अधिक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी त्यांनी संमोहन उपचार एक नैसर्गिक वरदान या पुस्तकाचं लेखन केलंय। चला तर मग हिप्नोसिस म्हणजेच संमोहनाचे समज आणि गैरसमज जाणून घेऊयात राजवर्धन लोंढे यांच्याकडून। सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हिप्नोसिस बाबत समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत, त्यामुळे हिप्नोसिसला शास्त्रीय व कायदेशीर काही आधार आहे का? हो, नक्कीच। एक, भारत सरकारचा आदेश। संमोहनाची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संमोहनाचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना भारत सरकारने आदेश सोडले आहेत। दोन, जागतिक आरोग्य संघटनेने संमोहन उपचारास संपूर्ण जगभर कायदेशीर मान्यता दिली आहे। तीन, भारतातील मानसोपचार अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा समावेश केला गेला आहे। चार, दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 2007-08 सालापासून अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा वापर सुरू केला आहे। अशा पद्धतीने जागतिक स्तरावरील तज्ज्ञांच्या मते संमोहन ही आज एक काळाची गरज आहे। सर, दिवसेंदिवस मानसिक आरोग्य हा एक गंभीर आजार झालेला आहे। अनेक प्रकरणं बघायला मिळतात आणि सगळ्या वयोगटातील तरुण अवस्थेतील लोक असतील किंवा वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं, सगळ्यांना मानसिक आजार हा कोणाला पाहायलाच मिळतो आपल्याला। तर मानसिक समस्यांसाठी हिप्नोसिस उपयोगी ठरतं का? हिप्नोसिसचे उपचार यावर काही आपल्याला मार्ग देऊ शकतात का? हो, नक्कीच। आमच्याकडे विविध ठिकाणी काउन्सिलिंग करणारे 5-5, 10-10 वर्षे गोळ्या औषधं खाणारे लोक येतात आणि विचारतात, सर इतकी वर्ष झाली तरी मी या मानसिक समस्येमधून बाहेर का पडत नाही। महत्त्वाची बाब अशी की शास्त्रीय दृष्टिकोनातून आपली दोन मने पडतात, एक बाह्यमन तर दुसरं अंतर्मन। जीवनातील संघर्षाचा, त्रासदायक घटनांचा, भयावह प्रसंगाचा, आघाताचा, अपघाताचा, विरहाचा व्यक्तीच्या मनावरती खोलवर परिणाम होत असतो। अर्थातच त्या व्यक्तीच्या अंतर्मनावरती परिणाम होत असतो। एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण झाली म्हणजेच त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो, असंतुलन निर्माण झालेलं असतं। अशा परिस्थितीत आपण उपाय म्हणून जे काही काउन्सिलिंग करतो ती व्यक्तीच्या बाह्यमनाला होते, अंतर्मनाला नाही। आपण उपाय म्हणून जो काही औषधोपचार करतो तो व्यक्तीच्या शरीरावरती तात्पुरता परिणाम करतो, अंतर्मनावरती नाही।
त्यामुळे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. कारण समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि उपचार काउन्सिलिंग बाह्यमनाला चालू असते. समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि औषधोपचार व्यक्तीच्या शरीरावरती चालू असतो. समस्या व्यक्तीच्या अंतर्मनात आहे तर उपचारसुद्धा अंतर्मनावरच करावा लागेल, तेव्हाच आपण त्यामधून अपेक्षित रिझल्ट मिळवू शकतो. अंतर्मनावरती उपचार करण्यासाठी संमोहन हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. तसंच काही इमर्जन्सी कंडिशनमध्ये, क्रिटिकल कंडिशनमध्ये प्रथमतः आम्ही रुग्णाला मेडिसिनचा आधार घेण्याचा नक्कीच सल्ला देतो आणि तदनंतरच हिप्नोथेरपी चालू करतो. आता मी जे या ठिकाणी विवेचन केलं आहे अगदी तेच रिसर्चमध्ये सुद्धा आढळून आलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अमेरिकन हेल्थ मॅगझिनने 2007 साली एक रिसर्च केला, ज्यामध्ये मानसिक परिणामांसाठी कोणती उपचार पद्धती प्रभावीपणे काम करते यावर संशोधन करण्यात आलं. यामध्ये त्यांनी 3 उपचार पद्धतींचा समावेश केला. 1 सायकोॲनालिसिस, 2 बिहेवियर थेरपी आणि 3 हिप्नोथेरपी अर्थात संमोहन उपचार. या संशोधनामध्ये त्यांना असं आढळलं की सायकोॲनालिसिसद्वारे तब्बल 600 सेशन घेतल्यानंतर त्यांना रिकव्हरी फक्त 38 अर्थात 38% आढळली. परंतु संमोहन उपचाराने फक्त 6 सेशन घेतल्यानंतर त्यांना रिकव्हरी 93 अर्थात 93% आढळली. अशा प्रकारे या संशोधनामध्ये स्पष्ट झालं की मानसिक समस्यांसाठी इतर उपचार पद्धतींपेक्षा संमोहन उपचार हे 100 पटीने अधिक प्रभावीपणे काम करतं. राजवर्धन सर, तुम्ही आत्तापर्यंत हिप्नोसिसच्या अनेक केसेस हाताळल्या आहेत, अनेक मानसिक रुग्णांना यातून बरं केलेलं आहेत. असेच काही मानसिक रुग्ण आहेत जे पूर्णपणे बरे झालेले आहेत तुमच्या उपचारामुळे, त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकूयात. मला झोप लागत नव्हती आणि ताणतणाव, डिप्रेशन. मानसोपचार तज्ञाकडे गोळ्या खाल्ल्या 1 वर्ष. हे त्रास 5-6 वर्षापासून होत होता मला. दारूचं व्यसन बी होतं. असंच तुमचं आयुष हेल्थ केअरच कळलं मला, तातडीनं जॉईन केलं. पण मला महिना 2 महिने झोप लागत नव्हती. उपचार केल्यानंतर 2-3 दिवसापासून लागायला लागली झोप. माझ्यात शारीरिक बी बदल झाले आणि मानसिक बी बदल झाले. मानसिक काय काय बदल झाले? डोक्यावरचा ताण तणाव अजिबात येत नाही कसला. एखादा संकट आला तर त्याच्यावर कशी मात करायची ती ऊर्जा मिळते शरीरात, मेंदूत, मनात. झोप नाही लागली की मानसिक ताणतणाव वाढायचा, चिडचिडपणा व्हायचा. बारक्या पोरांना घरात कालवा करायला लागली तर खवळणार, राग येणार, चिडचिडपणा लय भरपूर व्हायचं. ते सगळं बंद झालं, सगळं पूर्ण बंद झालं. नक्कीच. सर, तुम्ही आता म्हणालात की मानसिक समस्यांसाठी हिप्नोसिस एक सर्वश्रुत आहेच, त्याचा परिणाम 100% येतो. पण जर शारीरिक आजार कोणाला झाले असतील तर त्याचा फरक पडतो का आपण हिप्नोसिसची उपचार पद्धती त्याच्यावर केल्याच्या नंतर? यामध्ये महत्त्वाची बाब अशी की ज्या आजारांना आपण शारीरिक आजार म्हणतो, मुळात ते आजार शारीरिकच नाहीत असं तज्ज्ञांच्या लक्षात आलं. या आजारांच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यानंतर या आजारांना मानसिक कारणच जबाबदार असतात असं त्यांना आढळलं. शरीरात कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? रक्तात स्टेरॉइड, मेंदूत कॉर्टिसॉल, शरीरात ॲड्रेनालिन कशामुळे वाढतं? तर ताणांमुळे. व्यक्तीने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही तरीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचं ताणामुळे संशोधनामध्ये आढळून आलं आहे. आणि ताणांचं हे दुष्टचक्र व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष चालू असतं. असे मानसिक कारणांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजारांना औषध गोळ्यांचा फारसा फायदा होत नाही. अज्ञानापोटी व्यक्ती ही प्याती, ती प्याती, हा डॉक्टर, तो डॉक्टर वर्षानुवर्ष रिपोर्टच्या गट्टे घेऊन फिरत राहतो, तरीही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. का? कारण या आजारांची मूळ कारणं मानसिक असतात, परंतु उपचार वर्षानुवर्ष फक्त शरीरावरती चालू असतो. अशा परिस्थितीमध्ये अशा आजारांसाठी औषधांसोबत संमोहन उपचार घेतल्यास चमत्कारिक परिणाम आम्हाला पाहायला मिळाले आहेत. आता आपण याची वैद्यकीय बाजू पाहूयात. वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री लिहितात, संमोहन उपचार पद्धतीमुळे हृदयविकार, दमा, डोकेदुखी, अर्धशी, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, जठरवर्ण, स्त्रियांच्या अंतस्रावाच्या समस्या, असात्म्य, लठ्ठपणा, स्नायूंचं दुखणं, पक्षघात, आम्लपित्त, मलबद्धता इत्यादी मनोकायिक आजार समोनाने बरे होऊ शकतात. मनोकायिक आजार म्हणजेच मानसिक कारणांमुळे निर्माण झालेले शारीरिक आजार. आणखी एक मानसोपचार अभ्यासक्रम पुस्तकातील मनोकायिक आजारांचा हा तक्ता पहा.
यातील तुम्ही सविस्तर यादी वाचू शकता. मी या ठिकाणी ठळक मुद्दे वर्णित करतो. 1. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार. 2. अंतस्रावाचे आजार. 3. पोटाच्या आतड्यासंबंधी आजार. 4. हाडे व स्नायूसंबंधी आजार. 5. रोगप्रतिकारक संबंधी आजार. 6. श्वासासंबंधी आजार. 7. त्वचेचे आजार. या तक्त्यामधील जर तुम्ही आजारांची सविस्तर यादी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीरातील 80% पेक्षाही जास्त शारीरिक आजार हे मानसिक कारणामुळे निर्माण होतात आणि अशा आजारांसाठी औषधांसोबत समन्वोपचार घेतल्यास असे आजार तात्काळ बरे होऊ लागतात. आजपर्यंत माझ्याकडे 25 वर्षात समोनामुळे शुगर नॉर्मल झाली, जुनाट डोकेदुखी अपचनाच्या समस्या दूर झाल्या, सांधेदुखीने झोपून असणारी महिला चालू फिरू लागली. असे कितीतरी रिझल्ट तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आणि या शारीरिक आजारासंदर्भात जे जागतिक स्तरावर संशोधन झालं आहे त्याची डॉक्युमेंटरी तुम्ही माझ्या वेबसाईटला येऊन पाहू शकता. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, शारीरिक आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचा हिप्नोसिसच्या उपचार पद्धतीने त्यांना फरक आलेला आहे आणि राजवर्धन सरांनी त्यांची ही उपचार पद्धती केलेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या पण ऐकूयात. 20 वर्षापासून त्रास आहे मला बोटाचा, संधिवाताचा. 9 वर्ष झालं बोटाचा त्रास आहे. थायरॉइडचा त्रास होता बोटाचा. बरं. त्यासाठी तुम्ही कुठे कुठे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं? डॉक्टरांनी शेवटची स्टेपला सांगितलं, नाहीच म्हणलं याला उपचार होत नाही. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग लई फिरलो आम्ही, दवाखाना लई केले ते. बरं. मग एक दवाखाना नाही कुठला ठेवला. सोलापूर, बार्शी, पुणे. तुमच्या गोळ्या जरी खाल्ल्या तरी दुखणं बिकणं थांबत होतं? दुखतच होतं. गोळ्या जरी खाल्ल्या तरी दिवसातून एक वेळ का होईना पण मला रडावं लागायचं, इकडं दुखायचं. चांगलं ते गोळ्या खाऊन तास 2 तास होस्तर रडायचं, रडतच बसायचे, दुखतच राहायचं. दिवसभर बी दुखायचंच पण सहन होत नव्हतं. 1 तास 2 तास तरी सहन होत नव्हतं, रडायचं सारखं. आपल्या उपचारानंतर तुमच्या जी बोटाच्या जखमा आहेत त्या किती दिवसात बऱ्या झाल्या? मला 15 दिवसातच फरक पडला. तेवढा फरक गेल्या 10 वर्षात कुठे पडला होता? नव्हताच, तसा फरकच पडला नाही. 10 वर्षात कुठं एवढं दुखायचं थांबलं लगेच. तुमच्या गोळ्या आता पहिल्यापेक्षा किती कमी झाल्या? 4 गोळ्या कमी झाल्या त्या आता. 4 गोळ्या कमी झाल्या. 2 चालू आहे त्या फक्त. आलो तर चांगलाच फरक पडला. पण आम्हाला 15 दिवसापासून, मला 9व्या दिवशी 9व्या दिवसापासून फरक चांगला वाटला. 15 दिवसात चांगलाच फरक वाटला. बोट दुखायची राहिली, जरा जेवण हे व्यवस्थित चाललं. हे उपचार अवश्य करावा. किती तर मी दमून आले, 20 वर्ष झालं मी सोसत होते, पण मला 15 दिवसात फरक पडला. हे लोकांना सांगते मी, हे आवर्जून करावं. एकंदरीत सर 9 वर्षांपासून ते एका शारीरिक आजाराने ग्रस्त होते आणि 15 दिवसांमध्ये त्यांना हा इफेक्ट आलेला आहे. त्यांचा व्हिडिओ त्यांच्या प्रतिक्रियेतूनच आम्हाला कळून येते की त्या किती आता आनंदी आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की